तुम्ही ठीक आहात ना? तुम्हाला या आईंसारखंच वाटतंय का की माझ्यामुळे लकी भाऊजी गेले? सुंदरा प्लीज, तुम्हाला किती वेळा सांगितलं आईचं प्रत्येक बोलणं सिरियसली घेत जाऊ नका. माहितीये मला, पण तुम्हाला काय वाटतं हे मी कायमच सिरियसली घेते? मला काय वाटतं त्याने काय फरक पडतो? जे घडायचं होतं ते तर घडलंच. लकीला जायचं होतं तो निघून गेला. मला आता टेन्शन आपल्या बिझनेसचं, या प्रोजेक्टचं आलं. लकीमुळे ना मला परत कॉन्फिडन्स आला होता एवढी मोठी उडी मारण्याचा. पैसे गुंतवलेले लकीमुळे मला नवीन कॉन्टॅक्ट्स मिळतील, क्लायंट्स वाढतील असं वाटत होतं, आणि तोच निघून गेला. आता मला फक्त एकच पर्याय दिसतो. जास्त उशीर व्हायच्या आधी हा प्रोजेक्टच गुंडाळून टाका. आकाश, तुम्ही काय म्हणताय? नाही खरंय. हे माझ्याने नाही होणार. एकट्याने परत प्रयत्न करायला गेलो आणि पडलो ना तर परवडणार नाही मला. आकाश, असं काय बोलताय तुम्ही? आणि इतका निगेटिव्ह विचार का करताय आकाश? मला एक गोष्ट सांगा. या प्रोजेक्टसाठी तुम्ही जे स्वप्न पाहिलं होतं ते लकी तुमच्या आयुष्यात येण्याआधी पाहिलं होतं ना? मग आता जर तो गेलाय तर तुमचं स्वप्न कसं काय तुटेल? आकाशराव, तुम्ही एकटे नाही आहात. तुमच्यासोबत मी आहे. घरातले सगळे अखिल भाऊचे, भास्कर भाऊचे, अजून काय हवंय? एक्झॅक्टली. तुमच्या सगळ्यांची जबाबदारी माझ्यावर. तुमच्या जीवावर मी एवढी मोठी रिस्क नाही घेऊ शकत. एकदा पस्तावून झालंय माझं. नाही आकाश, याला सरळ सरळ हार मानणं म्हणतात. आणि माणूस हार तेव्हाच मानतो जेव्हा तो प्रयत्न करणं थांबवतो. आपल्या मुलाचा विचार कर. त्यांना आपल्याला लढायला शिकवायचंय, तुमच्यासारखं स्ट्रॉंग बनवायचंय त्यांना. आणि जर त्यांनी तुम्हाला असं हारताना बघितलं तर त्यांना कसं वाटेल? त्यांचा बाबा एक अवाक्य बाहेरची रिस्क घेऊन तोंडावर पडला. हे बघून तरी कसं वाटेल त्यांना?